अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनामुळे फडणवीस अर्थसंकल्प मांडण्याचा अंदाज आहे। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 23 फेब्रुवारीपासून सुरुवात होती आहे। याआधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अर्थ खात्याची जबाबदारी सुद्धा फडणवीसांवरती होती आणि त्यावेळी सुद्धा त्यांनीच अर्थसंकल्प मांडला होता। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी मनोज दाळेकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, अजित पवारांच्या निधनानं राजकारणामध्ये विशेषतः महायुतीमध्ये एक पोकळी निर्माण झालेली आहे आणि सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा येऊ घातलेलं आहे। दिल्लीमध्ये संसदीय अधिवेशन पार पडतंय। मात्र यामध्ये अजित पवारांच्या निधनामुळे नंतर आता देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडू शकतात, काय माहिती? बरोबर सिद्धेश, आपण या ठिकाणी एक गोष्ट बोललात की अजित पवार यांच्या निधनामुळे राजकारणामध्ये पोकळी निर्माण झालेली आहे आणि त्याचसोबत आपण बघितलं तर केंद्रामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन या ठिकाणी सुरू आहे आणि त्याचमध्ये आता एक नवीन गोष्ट समोर येते, ती म्हणजे राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन कोण मांडणार। कारण की बुधवारी विमान दुर्घटनेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालेलं आहे आणि 23 फेब्रुवारीपासून आपण बघितलं राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू होत आहे आणि अर्थसंकल्प आपण या ठिकाणी बघितलं अर्थ खातं अजित पवारांकडे असल्यामुळे अजित पवार हे अर्थसंकल्प मांडत होते, पण या ठिकाणी अजित पवारांचा दुर्दैवी आपण बघितलं मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प हा कोण मांडणार याकडे आता सर्वांचं लक्ष असताना सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाचा अर्थसंकल्प हा मांडणार अशी माहिती या ठिकाणी समोर येत आहे। कारण की आपण बघता अजित पवार यांच्याकडे हे खातं होतं, पण अजित पवार गेल्यामुळे हे आता मुख्यमंत्री या ठिकाणी अर्थसंकल्प हे मांडणार आहेत। आणि या अगोदर पण आपण बघता जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यावेळेस अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेलं होतं आणि त्यामुळे आत्ताचा अर्थसंकल्पीय कोण मांडणार, तर या ठिकाणी पुन्हा एकदा मुख्यमंत्री यांच्याकडे आता ही धुरा जात आहे। मुख्यमंत्री हे अर्थसंकल्पीय अधिवेशन मांडणार असं समजलं जातं सूत्रांच्या माहितीनुसार। नक्कीच धन्यवाद मनोज, तू दिलेल्या या सविस्तर माहिती।